नाशिकमधल्या एका 70 वर्षांच्या आजींना लोकांचं डोकं मोबाईलमध्येच खुपसलेलं अजिबात आवडलं नाही, म्हणून त्यांनी चक्क चहाची टपरी बंद केली आणि पुस्तकांचं हॉटेल सुरू केलं. हल्ली एक गोष्ट आपण सगळीकडे बघतो, बस स्टॉप असो, ऑफिस असो किंवा चहाची टपरी असो, फावला वेळ मिळाला की बहुतेक लोकांचं डोकं मोबाईलमध्येच असतं. चहा येईपर्यंतही लोक रील स्क्रोल करत बसलेले दिसतात. पण नाशिकमधल्या या जोंधळे आजींनी यावर एक भन्नाट शक्कल लढवली. मुंबई आग्रा महामार्गालगत त्या आधी चहाचं छोटंसं दुकान चालवायच्या, पण लोक चहा येईपर्यंत मोबाईलमध्ये गुंग असलेले पाहून त्यांच्या मनात एक वेगळीच कल्पना आली आणि 2015 साली आलं आजीच्या पुस्तकांचं हॉटेल. लहानपणापासूनच आजींना वाचनाची प्रचंड आवड, पण 6वीत असतानाच त्यांचं लग्न झालं आणि शिक्षण थांबलं. नंतर आयुष्यात अनेक संकटं आली. 20 एकर जमीन असतानाही नवऱ्यानं दारूसाठी जवळपास सगळी जमीन विकली. उरलेल्या 2 एकर जमिनीवर कष्ट करून त्यांनी संसार चालवला. पुढे शेतीवरही संकट आलं. जवळच्या कारखान्यातल्या रसायनांमुळे शेतीचं नुकसान झालं. मग आजींनी उरलेली जमीनही विकली आणि महामार्गावर चहाची टपरी सुरू केली आणि तिथूनच सुरू झाला एक वेगळा प्रवास. सुरुवातीला फक्त 50 पुस्तकं होती, पण आज या हॉटेलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशी 5,000हून जास्त पुस्तकं आहेत. लोक इथे जेवणाची किंवा चहाची ऑर्डर दिल्यावर मोबाईलऐवजी पुस्तक हातात घेतात आणि वाचन करत बसतात. आजही जोंधळे आजी हसत सांगतात की मला लहानपणी शिकता आलं नाही, पण इथे लोक जेव्हा पुस्तक वाचतात ना, ते पाहिलं की मला खूप आनंद होतो. कधी नाशिकला गेला तर या आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला नक्की भेट द्या, कारण इथे फक्त जेवण नाही तर वाचनाची भूकही भागवली जाते. आणि अशाच माहितीसाठी लगावतीला नक्की फॉलो करा.